राधे राधे फ्रेंड्स, जय महाकाल. चला तर आपण बघूया इच्छापूर्तीसाठी अशी कोणती पूजा आहे ती केल्याने आपली इच्छा पूर्ण होते. तर ती बघण्यासाठी तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करावे लागेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. चला तर आपण करूया व्हिडिओला सुरुवात. दर महिन्याला शिवरात्री पडते. त्या शिवरात्री आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवायची आणि त्यांची पूजा करायची, जेणेकरून आपली इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. त्यासाठी आपल्याला शेतातून माती आणायची फ्रेश आणि ती गोमूत्रानं आणि पाण्यानं साफ करून घ्यायची. नंतर त्याच्यात थोडं चंदन, गोमूत्र टाकून पार्थिव शिवलिंग बनवायचा. नंतर पार्थिव शिवलिंग बनवल्यानंतर पूजा करायची, अभिषेक करायचा. अभिषेक कसा करायचा, अभिषेक तर कसा करायचा माहितीच असते तुम्हाला. त्यासाठी आपल्याला साहित्य लागतं: दूध, दही, गोमूत्र, पाणी आणि मध. पूजा झाल्याच्या नंतर बेल फूल वाहून घ्यायचं. त्याच्यानंतर अखंड 21 तांदूळ वाहायचे. त्यानंतर काळे तीळ, पिवळी सरसो, साखर आणि 21 गहू पण वाहायचे. आणि मनातल्या मनात मंत्र चालू ठेवायचा. आपला मंत्र कोणता? श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. आणि शिवरात्रीच्या दिवशी नक्की 1 लोटा जल बाबाच्या अंगावर टाकायचं शिवलिंग. नंतर 3 बोटे शिवलिंगला लावायची आणि एक मधात बोट लावायचं आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम असा मंत्र चालू ठेवायचा. आणि काही इच्छा ते आपल्या मनातल्या मनात सांगून टाकायची. आणि पूजा झाल्याच्या नंतर, अभिषेक झाल्याच्या नंतर मंदिरात जायचं. जवळपास मंदिर नसेल तरी चालेल आणि असलं तर जायचं नक्की. त्याच्या नसेल तर घरी पार्थिव शिवलिंग बनवला ठीक आहे, तर दर्शन घ्यायचे आणि आरती घ्यायची. आरती झाल्याच्या नंतर नैवेद्य लावायचा. नैवेद्य लावणं हे खूप गरजेचं आहे. तो नैवेद्यमध्ये बिना लसूण कांदाचा नैवेद्य बनवून पार्थिव शिवलिंगाला दाखवायचा. नंतर पार्थिव शिवलिंगचे विसर्जन करायचे. तर विसर्जन कसे करायचे चला आपण बघूया. 1 लोटा जल घ्यायचं किंवा छोटी फ्रेश बकेट किंवा काहीतरी भांडं घ्यायचं घरातलं. ते नसेल, नदी जवळ असेल तर खूपच छान, नदीवर जाऊन विसर्जन करायचं. आणि विसर्जन करता वेळेस आपली मनातल्या मनात इच्छा काय आहे ती सांगायची आणि पार्थिव शिवलिंगचं विसर्जन करायचं आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र चालू ठेवायचा. तर आवडला का नाही व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे तुम्ही ट्राय करून बघा, नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल. नाही, रोज जर पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा केली तर खूपच छान. पण रोज तुम्हाला कामामुळे नसेल होत तर शिवरात्र किंवा सोमवारी नक्की बनवून बघा. त्याने काय होते, आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदती आणि पैशाची हलचल चालू होती. त्याच्यामुळं म्हणते मी, पार्थिव शिवलिंग बनवा. तुम्ही रोज जरी बनवले तरी चालतात, पण रोज नाही होत काही कामानिमित्त बनवणं. त्याच्यासाठी शिवरात्र किंवा सोमवार किंवा जेव्हा बी तुमच्या मनात आलं की आपल्याला पार्थिव शिवलिंगची पूजा करायची तरी करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.